सोलापूर ते मुंबई विमानसेवा दिनांक 28 जून 2026 पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडलेली होती। विमानसेवा ही दिनांक 2 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली। याशिवाय हैदराबाद तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी सुद्धा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। महानगरपालिकेच्या विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टम कार्यान्वित करण्यात आले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने TDR मंजुरी प्रमाणपत्राच्या वितरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे। तसेच वेब GIS आधारित विकास आराखडा DP 2047 तयार करण्यात आला असून शहर नियोजन अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित बनले आहे। हातदवाड भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शहरातील उद्योजकांना मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अक्कलकोट रोड MIDC आणि ओडगी रोड MIDC परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 56 कोटी निधी उपलब्ध झाला आहे। शहरातील 98 कोटी रुपयांचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प, 429 कोटी रुपयांचा भुयारी गटार योजना, 49 MLD सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, रेल्वे उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, नाले खोलीकरण आणि रुंदीकरण यासारख्या कामे वेगाने सुरू आहेत। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या स्थापन केलेल्या 68 लिंग परिसराच्या सुशोभीकरणासाठी पहिला टप्पा म्हणून 2 कोटी मंजूर झाले आहेत। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मराठा भवन, इंडोर स्टेडियम, नाट्यगृह, बसवेश्वर पुतळा परिसर, मार्कंडे मंदिर, बिरोबा मंदिर, विविध स्मशानभूमी आणि प्रसूतिगृहांसाठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। महानगरपालिकेत सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे। सोलापूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सेवक यांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। शासनाच्या सुधारित शासन निर्णयानुसार महानगरपालिकेच्या वतीने लाड पागे समिती व अनुकंप अंतर्गत उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 72 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन विभागामार्फत श्री सिद्धेश्वर तलावाच्या राज्य स्तरावर योजना अंतर्गत संवर्धन सुशोभीकरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तलावाची कामे, तलावाची DPR संदर्भात चर्चा करण्यात आली आहे। विकसित भारताच्या संकल्पनेत विकसित सोलापूर वाटा महत्त्वाचा आहे। शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नानं आपण आधुनिक, स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि समृद्ध सोलापूर घडवूया। चला, या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि पाणी बचत, वाहतूक शिस्त, भरणा आणि सामाजिक सलोखा जपण्यास संकल्प करूया। सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या महागाई भत्त्यात 3% वाढ आपण करून 50% करण्यात येत आहे। तसेच घर भाडे भत्त्यामध्ये 2% वाढ करून एकूण अशी 5% वाढ करण्यात येत आहे। रोजंदारी कर्मचारी यांच्या वेतनात 50 रुपयाची दैनंदिन वाढ करण्यात येऊन मासिक 1,500 रुपयाची वाढ या ठिकाणी करण्यात येत आहे। बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनास मासिक 1000 रुपयाची वाढ करण्यात येत आहे। तसेच फेब्रुवारी 2026 अखेर सर्व सेवानिवृत्त कर्मचारी अर्जित रजेचे प्रकरण निकाली काढून रक्कम ₹4 कोटी दायित्व देण्यात येणार आहे। शिक्षक दिनाच्या औचित्य साधून शिक्षण विभागाच्या कार्यरत शिक्षक व कर्मचारी यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या दायित्वाचे 3रा हप्ता, तसेच शिक्षण विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी यांना पण 3रा हप्ता देण्याची घोषणा करत आहे। कर्मचाऱ्यांना मुंबई AGच्या धर्तीवर ऑनलाईन GPF स्लिप कर्मचारी यांना घरबसल्या मोबाईलवर उपलब्ध करून दिली आहे। GPF स्लिप ऑनलाईन उपलब्ध करून देणारी सोलापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे। तसेच NPS राष्ट्रीय निवृत्त वेतन आयोजना या विचार करता आजपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना हिस्सा, शासनाचा हिस्सा, तसेच दोघांवरचा व्याज कमी करून व्याज एकूण 52 कोटी शासनास भरून सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित केले आहे व सर्व कर्मचारी यांचे NPS खात्याचे पैसे वर्ग करून नियमित होणारी सोलापूर महानगरपालिका ही पहिली ठरली आहे।
तसेच वेतन, निवृत्ती वेतन हे आजपर्यंत इतर आउटसोर्सिंग मार्फत करण्यात येत होती, ती आता महानगरपालिकेच्या स्वतः धर्तीवर सॉफ्टवेअर तयार करून घेण्यात आलेले आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर ऑनलाईन करण्यात आलेले आहे. वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातील दाखला बँकेत जाऊन घ्यावा लागत होता, आता तो ऑनलाईनद्वारे देता येणार आहे. शिक्षण विभागाचा विचार करता शासन निर्णय 2013 पासून आतापर्यंत हातोड भागातील अनुदानित विनाअनुदानित खाजगी शाळांवर प्रशासकीय नियंत्रण हे जिल्हा परिषदेचे यांचे होते. आता शासनाकडे पाठपुरावा करून ते महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत असणार आहे. यापुढे प्रशासकीय नियंत्रण महापालिका असणार आहे. याच धर्तीवर प्रशासक प्रत्येक महानगरपालिकेतील केला ही सुविधा देणार आहे, असे इतर महानगरपालिकेला लागू होणार आहे. शेवटी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना कोटी कोटी प्रणाम करतो. या ठिकाणी भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, जय महाराष्ट्र. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.